गीता अध्याय 2 श्लोक 55। श्री भगवान वाच प्रजहाती यदा कामान सर्वान् पार्थ मनगतान आत्मनि एव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञः तदा उच्यते। श्री भगवान म्हणाले, हे पार्था, मनुष्य जेव्हा मानसिक तर्कवितर्कांमुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतो आणि त्याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्ये संतुष्ट होते, तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते। मनुष्याने कोणतीही आशंका न बाळगता कृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे आवश्यक असते, कारण अशी भक्तिपूर्ण सेवा त्याला तात्काळ स्थितप्रज्ञ होण्यास सहाय्य करते। महात्मा पुरुष निरंतर स्वतःमध्ये संतुष्ट राहतो, कारण आपण भगवंताचे सनातन सेवक आहोत हे त्याने निश्चितपणे जाणलेले असते। अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीला तुच्छ भौतिकतेपासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय कामना नसतात, किंबहुना तो भगवंताची नित्यसेवा करण्याच्या आपल्या स्वाभाविक स्थितीमध्ये सतत आनंदी राहतो। जय योगेश्वर, जय श्रीकृष्ण।